सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार, मी तेजश्री आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर 10 तारखेला गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमेनिमित्त आपण आपल्या गुरूंची सेवा करणार आहोत, गुरुपद घेणार आहोत. पण प्रत्येक पौर्णिमेला अनन्यसाधारण महत्त्व असतं. आपल्या कुळदेवीची सेवा, माता लक्ष्मी, भगवान श्रीहरींची सेवा करण्याचा हा अत्यंत महत्त्वाचा दिवस असतो. त्यामुळे आपल्याला या दिवशी त्यांच्या काय सेवा करायच्या आहेत त्याच आजच्या व्हिडिओतून आपण पाहणार आहोत. तर बघा, सत्यनारायण आपल्याला गुरुवारीच करायचं आहे, कारण की गुरुवारी उत्तर रात्री जी आहे पौर्णिमा लागत आहे. म्हणजे बुधवार संपून गुरुवारची जेव्हा सकाळ चालू होते, म्हणजे उत्तर रात्र चालू होते, तेव्हा गुरुवारी पहाटे पौर्णिमा चालू होत आहे आणि गुरुवारी रात्री म्हणजे शुक्रवारच्या पहाटे या पद्धतीने पौर्णिमा संपत आहे. त्यामुळे गुरुवारी दिवसभर पौर्णिमा राहणार आहे. त्यामुळे ज्या काही सेवा सांगणार आहे तर त्या तुम्हाला गुरुवारी अगदी पहाटे 3 वाजल्यापासून रात्री 8 पर्यंत तुम्ही या सगळ्या सेवा करू शकता. बघा, ज्यामध्ये कुळदेवीची सेवा तुम्ही करू शकता, माता लक्ष्मी, भगवान श्रीहरींची सेवा काय करू शकता तेच आजच्या व्हिडिओतून आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर एक तर पहिलं, तुमच्या घरात अजूनही तुम्ही कुळदेवीचा मंगल कलश स्थापन केलेला नसेल तर तो अवश्य स्थापन करावा. नारळ खराब झाला, नारळाला तडा गेला तर नारळ नव्याने बदलावा. दुर्गाष्टमी असेल, पौर्णिमा असेल, मंगळवारी, शुक्रवारी तुम्ही नव्याने मंगल कलश स्थापन करू शकता. तर तो जो मंगल कलश असतो तर तो आपल्या कुळदेवीचा असतो, म्हणून आपल्याला तो आपल्या घरात स्थापन करायचा असतो. तर मंगल कलश तुम्ही देवाऱ्याच्या उजव्या बाजूला स्थापन करायचा असतो. तर देवाऱ्याच्या आत तुमच्या जागा नसेल तर तुम्ही या पद्धतीने बाहेर जरी ठेवलात पाट मांडून तरीही चालू शकतं. तर आता बघा, मंगल कलश स्थापन करायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला भगवान श्रीहरींची आणि माता लक्ष्मींची एकत्रित सेवा करायची आहे. तर ती सेवा आपण पहिल्यांदा पाहून घेऊया, त्यानंतर कुंकुमार्चन पाहूयात. तर बघा, भगवान श्रीहरींचा आणि माता लक्ष्मीचा जो हा फोटो आहे तर तो तुमच्या घरात असणं खूप महत्त्वाचं आहे. कारण की जिथे भगवान श्रीहरींची सेवा केली जाते तिथून माता लक्ष्मी कधीही जात नाही, त्या घरात अखंड वास करत असते. माता लक्ष्मीला भगवान श्रीहरींची सेवा अतिशय प्रिय आहे. तर आपल्याला सेवा काय करायची आहे, तर ही सेवा तुम्ही सकाळी करू शकता, प्रदोष काळात करू शकता, दिवसभरात वेळ भेटेल तेव्हा तुम्ही सेवा करू शकता. आता या पद्धतीने भगवान श्रीहरींचा फोटो मांडून घ्यायचा. त्याचबरोबर आपल्या घरात श्रीयंत्र या सेवेसाठी असणं महत्त्वाचं आहे. श्रीयंत्र घ्यायचं आहे आणि श्रीयंत्रावरती कमळगट्ट्याची माळ. आता कमळगट्ट्याची माळ ही लहान मोठी अशी आपल्या केंद्रामध्ये उपलब्ध आहेत. तर श्रीयंत्राची माळ जी आहे, कमळगट्ट्याची जी माळ आहे तर ती श्रीयंत्रावर अर्पण करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला सेवा करायची आहे. ही सेवा करत असताना तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे. तूप नसेल तर तेलाचा दिवा लावून घ्या आणि धूप लावून घ्या आणि एका बैठकीत ही सेवा आपल्याला करायची आहे. तर श्रीयंत्रावरती कमळगट्ट्याची माळ अर्पण करायची आहे. तर सेवा काय आहे, तर 16 वेळा श्रीसूक्ताचं पठण करायचं आहे, 16 वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे, 16 वेळा विष्णू गायत्री मंत्र, 16 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र, 16 वेळा कुबेर मंत्र याचं पठण तुम्हाला एका बैठकीत करायचं आहे. आता हे जे सगळे स्तोत्र आहेत, मंत्र आहेत तर ते नित्यसेवेच्या ग्रंथात आहेत. आता व्यंकटेश स्तोत्र जे आहे तर ते नित्यसेवेच्या ग्रंथातलं संस्कृतमधलं पठण करायचं आहे 1 ते 9 ओव्यांपर्यंत. तर ते तिथून पुढे फलश्रुती आहे. तर 1 ते 8 ओव्यांपर्यंत पठण केलं असं तुम्ही 16 वेळा पठण करा आणि शेवटी एकदाच फलश्रुती वाचा, किंवा छोटंसं आहे 10 ओव्यांचं, 10-12 ओव्यांचं, एकदाच जरी संपूर्ण पठण केलं तरी चालू शकतं. तुमच्या ह्याने बघा, फलश्रुती फक्त एकदा वाचन करायची. जी श्रीसूक्तची फलश्रुती आहे ती फक्त एकदाच पठण करायची, कारण की आपल्याला 16 वेळा श्रीसूक्त पठण करायचं आहे. त्यामुळे 16 वेळा सगळे संपूर्ण श्रीसूक्त वाचून घ्यायचं आणि शेवटी एकदाच हात जोडून फलश्रुती म्हणायची. तर ही सेवा करताना कमळगट्ट्याचे जे मणी आहेत तर ते श्रीयंत्रावर अर्पण करून करायचे आहे. आता हे सेवा केल्यामुळे काय होतं, तर आपल्या घरात अखंड लक्ष्मी स्थिर राहते. बघा, लक्ष्मी येण्याचे मार्ग मोकळे होतात. माता लक्ष्मी अतिशय चंचल आहे आणि आपल्या घरात ती स्थिर राहावी यासाठी ही सेवा प्रत्येक पौर्णिमेला करावी. प्रत्येक पौर्णिमेला, दुर्गाष्टमीला, महत्त्वाच्या दिवशी ही सेवा अवश्य करायची आहे. तुम्ही संकल्पयुक्त सुद्धा याची सेवा सुंदर आहे तीही करू शकता, किंवा ज्यांना शक्य नाही, फक्त पौर्णिमेला करायचं आहे, त्यांनी पौर्णिमेला सुद्धा ही सेवा करायची आहे. त्याचबरोबर बघा, 7 कवड्या ज्या आपण देवाऱ्यात आपल्या ठेवत असतो, ह्या पिवळ्या केलेल्या कवड्या आहेत. ह्या पांढऱ्या कवड्या आहेत पण याला हळदीने पिवळ्या करूनच आपल्याला देवाऱ्यात पुजायच्या असतात. तर ह्या सुद्धा लक्ष्मीवर्धक कवड्या आहेत. अजूनही तुम्ही आणलेल्या नसतील तर देवाऱ्यात अवश्य याचं पूजन करावं.
आणि ज्यांचे पूजन चालू असेल त्यांनीही या दिवशी पुन्हा एकदा बघा, तर यातले तांदूळ खराब झाले असतील तर तांदूळ बदलावेत. कवड्या स्वच्छ त्या दिवशी धुवाव्यात. आपण दररोज या धुवत नाही, त्यामुळे महिन्यातून एकदा पौर्णिमेला तरी कवड्या स्वच्छ धुवाव्यात. त्याला पिवळी हळद लावावी. त्यानंतर त्यांचं पंचोपचार पूजा करावी. म्हणजे काय, धूप दीप दाखवावा, हळद कुंकू अक्षदा व्हावे, फूल व्हावं. आणि फूल वाहिल्यानंतर सेवा काय करायची, आता फक्त देवाऱ्यात असंच ठेवायचं का, हे या कवड्यांनी कार्यसुद्धा करायला हवं, त्या सिद्धसुद्धा राहायला हव्यात. यासाठी काय करायचं, तर आपल्या उजव्या हातात या कवड्या घ्यायच्या, म्हणजे आहे अशी प्लेट आपल्या हातात घ्यायची, या पद्धतीने मांडलेत तशाच. आणि त्यानंतर याच्यावरती तुम्हाला 16 वेळा एक माळ स्वामींची आपण करून घेणार आहोत, लक्षात ठेवा. आणि त्यानंतर 16 वेळा श्रीसूक्त पठण करायचं आहे. आणि 16 वेळा पठण केल्यानंतर तुम्हाला तुमच्या देवाऱ्यात त्या ठेवायच्या आहेत. तर बघा, जर तुम्हाला जमलं तर 21 वेळा सुद्धा यावरती तुम्ही श्रीसूक्त म्हणू शकता, पण कमीत कमी 16 वेळा म्हणण्याचा प्रयत्न करा. ज्यांना शक्य नाही त्यांनी 3, 5, 7 या पद्धतीने जरी म्हटलं तरी चालतं, पण 16 वेळाच म्हणण्याचा प्रयत्न करा. शेवटी एकदा फलश्रुती पठण करायचं. त्यानंतर या कवड्या ज्या आहेत त्या आपल्या देवाऱ्यात ठेवायच्या. तर ह्या लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण कवड्या पूजन करत असतो, त्यामुळे या लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत. या कवड्यांचं पूजन तुम्हाला पौर्णिमे दिवशी करायचंच आहे. त्यानंतर बघा, आपल्याला आपल्या घरात माता लक्ष्मीचा फोटो असेल, मूर्ती असेल, श्रीयंत्र असेल, यापैकी काहीही असेल, आणि जरी काहीही नसेल तर सुपारी ही कुळदेवी स्वरूप समजून किंवा माता लक्ष्मीचं प्रतीक समजून आपल्याला त्यावरती कुंकुमार्चनाची सेवा रुजू करायची आहे. तर पौर्णिमे दिवशी या सगळ्या सेवा करायच्या, कारण की माता लक्ष्मी, असं म्हटलं जातं की माता लक्ष्मी आपल्या घरातून येऊन फिरून जात असते, दिवसातून 3 वेळा येते. तर त्यामुळे माता लक्ष्मीचं जी वेळ आहे ती सायंकाळची प्रदोष काळात खूप महत्त्वाची वेळ आहे. तर त्यावेळेसुद्धा तुम्ही कुंकुमार्चनाची सेवा करू शकता. आता कुंकुमार्चन करताना तुम्हाला श्रीसूक्तचं पठण करायचं आहे. श्रीसूक्त तुम्हाला 16 वेळा म्हणून कुंकुमार्चन करायचं आहे. शेवटी एकदा फलश्रुती म्हणायची आहे. आता श्रीसूक्तला जो कमलात्मक मंत्र आहे, कमलात्मक मंत्र म्हणून तुम्ही कुंकुमार्चन करायचं आहे. मी एकदा तुम्हाला म्हणून दाखवते. आणि कुंकुमार्चन करताना एका बैठकीत कुंकुमार्चन करायचं आहे. त्यानंतरचं जे कुंकू आपण कुंकुमार्चनाचं कुंकू आहे ते एखाद्या डबीत भरून ठेवायचं. ते पुन्हा पुन्हा वापरू शकतो. महत्त्वाच्या कामाला जाताना कपाळाला लावावं. आता बघा, मी एकदा तुम्हाला श्रीसूक्त म्हणून दाखवते. हरिओम हिरण्यवर्णा हरिणी सुवर्णरजस्रजाम चंद्रा हिरण्यमय लक्ष्मी जात वेदोम आवह. श्री स्वामी समर्थ. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. नमो नमः. नमो नमः म्हटल्यानंतर कुंकू अर्पण करायचं असतं. श्रीयंत्रावर सुद्धा याच पद्धतीने तुम्हाला कुंकू अर्पण करायचं आहे. ताम आवह जात वेदो लक्ष्मी मनपगामिनीं यस्या हिरण्यविंदेय गामश्वपुरुषान्नः. श्री स्वामी समर्थ. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. नमो नमः. दोन्ही मूर्तीवरती श्रीयंत्रावरती सेपरेट सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. एका वेळेस ठेवून सुद्धा नमो नमः असं म्हणून सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता. कुंकुमार्चन आता हे झालं श्रीसूक्त म्हणून. त्यानंतर आता हे श्रीसूक्तला आपण कमलात्मक मंत्र जोडला आणि देवी अष्टोत्तर नामावली यापूर्वी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर देवी अष्टोत्तर नामावली म्हणून सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. जसं की ओम श्रीं श्रीं महामायाय नमः. नमो नमः. ओम श्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. नमो नमः. ओम श्रीं श्रीं महावाण्ये नमः. नमो नमः. ओम श्रीं श्रीं महेश्वये नमः. नमो नमः. तर या पद्धतीने देवी अष्टोत्तर नामावली म्हणून कुंकुमार्चन करायचं आहे. त्यानंतर देवीची आरती करायचं आहे. धूपदीप ओवाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर श्रीयंत्र जे जागेवर ठेवू शकता. त्याचबरोबर आपण दररोज श्रीयंत्र स्वच्छ करत नाही, तर श्रीयंत्राला सुद्धा या दिवशी अभिषेक घालायचा असतो. जल अभिषेक घाला, पंचामृताने घाला, तुम्हाला जसं शक्य होईल त्या पद्धतीने कुंकुमार्चन करण्यापूर्वी श्रीयंत्राला सुद्धा अभिषेक घालून घ्यायचा आहे. माता लक्ष्मीच्या मूर्तीला अभिषेक घालायचा आहे. अभिषेक घालताना तुम्ही माता लक्ष्मीचा लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणू शकता किंवा श्रीसूक्त म्हणून सुद्धा अभिषेक घालू शकता. तर या पद्धतीने पौर्णिमे दिवशी अवश्य सेवा करायची आहे. त्याचबरोबर दुर्गा सप्तशतीचा एक तरी पाठ अवश्य त्या दिवशी तुम्हाला करायचा आहे. नाही जमलं तर सिद्धकुंजिका स्तोत्राचं तरी पठण एक वेळेस हे करायचंच आहे. तर या खूप साध्या सोप्या सेवा आहेत. त्याचबरोबर लवंगार्चन बघा, ज्यांना शक्य आहे त्यांनी महालक्ष्मी अष्टकम वैभवलक्ष्मीच्या ग्रंथात शेवटच्या पानावरती आहे. तर महालक्ष्मी अष्टकम 16 वेळा म्हणून 16 लवंगा तुम्ही लक्ष्मी मातेच्या मूर्तीवरती
श्रीयंत्रावरती किंवा आपल्या कुळदेवीच्या फोटोवरती अर्पण करायचे आहेत. कारण की माता लक्ष्मीला लवंगा अतिशय प्रिय आहेत. तर पौर्णिमे दिवशी या सेवा अवश्य करायच्या आहेत. यामुळे तुमच्या घरात माता लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद राहणार आहे, अखंड वास राहणार आहे. त्यामुळे पौर्णिमा आहे, कुळदेवीची आणि माता लक्ष्मी भगवान श्रीहरींची सेवा करायला अजिबात विसरायचं नाही. गुरुपद घ्यायचं आहे, गुरूंची सेवासुद्धा त्या दिवशी करायचं आहे. त्याचसोबत या सेवासुद्धा आपल्या सर्वांना करायच्या आहेत. तर सेवा भरपूर असणार आहेत त्या दिवशी. त्यामुळे सगळ्यांनी लवकर सेवेला सुरुवात करा, जेणेकरून तुमच्या सगळ्या सेवा पूर्ण होतील. शेवटी करते करविते महाराज आहेत, सेवा करून घेणारे महाराज आहेत, आपण कुणीही नाही. तर आजची एवढीच माहिती होती. झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.